आवाज मानदेशाचा। सातारा येथील क्रांती स्मृती कनिष्ठ अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक रमेश सावंत यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून शिक्षणशास्त्र या विद्याशाखेत PhD पदवी प्रदान करण्यात आली आहे। त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। विशेष म्हणजे प्राध्यापक सावंत हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले असून ते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षणाची वाटचाल करत MSc, MEd, MPhil, DSM, सेट आणि आता PhD अशी उच्च शैक्षणिक पात्रता मिळवली आहे। प्राध्यापक सावंत यांनी डेव्हलपमेंट ऑफ ब्लेंडेड पेडागॉजिकल मॉडेल टू एन्हान्स सायंटिफिक स्किल अमॉंग स्टुडंट टीचर या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध सादर केला। आधुनिक शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी शिक्षकांच्या वैज्ञानिक कौशल्य विकासावर आधारित हे संशोधन महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। या संशोधनासाठी त्यांना सातारा येथील आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक डॉक्टर ND धनवडे यांचं मार्गदर्शन लाभलं। तसेच आझाद कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर वंदना नलावडे, प्राध्यापक केशव मोरे, पुतळाबेन शहा, BEd कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मर्जे, बोर्ड ऑफ स्टडीज शिवाजी विद्यापीठ, उपकुल सचिव दीपक अडागळे, शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चेतना सोनकांबळे, डॉक्टर खंडागळे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। याशिवाय व्यायाम मंडळ संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, क्रांती स्मृती अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य भिंगार देवे, सर्व सहकारी प्राध्यापक, डाएटचे प्राचार्य डॉक्टर जितेंद्र साळुंके, अधिव्याख्याता रमेश कोरे आदींनीही प्राध्यापक सावंत यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या। दरम्यान दिवड गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री सदाशिव विष्णू सावंत, श्री अशोक शेठ सावंत, सीताराम उद्योग समूह, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच सावंत परिवार यांनीही प्राध्यापक रमेश सावंत यांचा सत्कार करून अभिनंदन केलंय। प्राध्यापक रमेश सावंत यांची PhD पदवी ही त्यांच्या परिश्रम, चिकाटी आणि शैक्षणिक निष्ठेचं फलित असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।